मराठीच्या लेक्चरमध्ये बघितलं स्वप्न करू साकार, ती पोयम आहे, त्याचा स्वाध्याय बघितला. तर आज आपण मराठीच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत लास्ट आपलं स्थूल वाचन, व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन आहे. तर आपण नववीमध्ये शिकलातच असाल की विश्वकोश म्हणजे काय असतं. विश्वकोशामध्ये आपल्याला विभिन्न शब्दांचे अर्थ समजतात जे आपल्याला माहीत नसतात. तर त्या शब्दांचे आपल्याला त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर विश्वकोशामध्ये ते सिरियल वाईज लिहिलेलं असतं सगळं नीट. तसंच आता व्युत्पत्ती कोश काय असतो ते आपल्याला जाणून घ्यायचं. तर आता आपल्याला एखादा शब्द कसा निर्माण झाला, त्याची पुनरावृत्ती कशी झाली, त्याचा मूळ शब्द काय होता आणि त्याच्यामध्ये काळानुसार किंवा युगानुसार कोणकोणते बदल होत गेले, त्यामुळे हा शब्द तयार झाला. ही सगळी जी जिज्ञासा असते किंवा कुतूहल असतं एखाद्या गोष्टीविषयी मुळापासून जाणून घेण्याचं, ती सगळी जी जिज्ञासा असते ती विश्वकोशामध्ये पूर्ण होऊ शकते. आता एखाद्याने आपल्या मुलीचं नाव सई ठेवलं, तर सई या शब्दाचा अर्थ नक्की काय होतो कोणाला माहिती आहे? तर सई जो हा शब्द आहे तो मुळात संस्कृत भाषेतून सखी यापासून घेतलाय. सखी म्हणजे मैत्रीण आणि सखीपासून सई हा शब्द तयार केलाय. तर सई म्हणजे मैत्रीण, तर हा मुळात घेतला कुठून? तर संस्कृत शब्दापासून सखी. तर सखी हे काय झालं, त्या शब्दाचं मूळ झाला, बेस झाला की त्या बेसिक शब्दापासून नवीन नवीन शब्द तयार होत गेले. तर जे विद्यार्थी रोजच्या जीवनात पुस्तके वाचतात त्या नवनवीन शब्द येतात, मग ते शब्द तयार कसे होतात, मग त्याच्याविषयी जाणून घेण्याची एक आनंद असतो, तो प्रत्येकाला अनुभवायला भेटला पाहिजे. आणि विश्वकोशाची तसेच व्युत्पत्ती कोशाचे जे महत्त्व आहे ते समजून सांगताना हा पाठ या अभ्यासक्रमात टाकला आहे. आणि हा समाविष्ट झाला की आपल्याला म्हणजे जो कोश आहे त्याची माहिती कशी शोधता येते, त्याच्यापासून शब्द कसे कसे निर्माण होतात काळानुसार आणि युगानुसार, तर कसा बदल होतो किंवा लोक आपल्या सोयीनुसार तर कसे बदल करतात ते सांगितले. जेव्हा दोन भाषेचे म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषेची लोक आपापसात भेटतात तेव्हा शब्दांची अदलाबदल होते. मग काही शब्द त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये ऍड होतात. मग त्या सगळ्या लोकांचा भाषेवरती किंवा त्या कोशावरती कसा परिणाम होतो आणि कसे म्हणजे कशा प्रकारे नवनवीन शब्द त्या कोशामध्ये ऍड होतात ते आपल्याला या पूर्ण पाठामध्ये बघायचे, स्थूल वाचनामध्ये बघायचे. शब्द हा एकच असतो पण तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी रूप धारण करतो आणि त्याचे वेगवेगळे अर्थ सुद्धा देतात. एक किंवा अनेक अर्थ असतात एकाच शब्दाला प्राप्त होतात. तर हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं म्हणून सुद्धा हा पाठ आहे. संवाद दिलाय राधा आणि आई. राधा जी आई आहे तर राधा आपल्या आईला बोलते, आई हे काय आहे ग कोपऱ्यात. ताई म्हणते, अगं ती सीता, ती आजोबांना इनाम म्हणून मिळाले महाराजांकडून. महाराज म्हणजे त्या काळात ते बुवा बिवा असतात ना, त्यांना महाराज म्हणतात. महाराजांकडून गावाकडे होती, ती आज आणली आहे. राधा म्हणते, इनाम इनाम म्हणजे काय ग आई. राधाला इनाम म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. ताई बोलते, अगं इनाम म्हणजे बक्षीस. आपल्याला जे पारितोषिक मिळतात किंवा बक्षीस मिळतात त्याला एक दुसरा वड आहे इनाम. तर राधा बोलते, अगं माझ्या वर्गात एक तनया आहे ना, तिचं सरनेम तिचं आडनाव काय आहे, ते इनामदार आहे. आई, हो मला माहित आहे तिचं आडनाव इनामदार आहे. तर राधा बोलते, इनाम म्हणजे काय. इनाम म्हणजे बक्षीस. मग इनामदार म्हणजे, ती विचारते, इनाम म्हणजे जर बक्षीस असा अर्थ होतो तर इनामदार म्हणजे काय, याचा अर्थ काय होईल. आई, कसं झाला असेल हा शब्द तयार. तिला जिज्ञासा वाटते, कुतूहल निर्माण होते की हा शब्द तरी झाला तरी कसा असेल तयार. ताई म्हणते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आपण पाहूया. त्या कोशामध्ये सगळं असतं, म्हणजे इनाम शब्द कसा तयार झाला, त्याची व्युत्पत्ती कशी झाली असेल ते आपल्याला सगळं त्यात सापडेल. तर इनाम म्हणजे कायमची देणगी किंवा मोफत वेतन बक्षीस. ताई म्हणजे बघितलंस का राधा, इथे अर जे लिहिलं आहे हा अरबी म्हणजे जो अर आहे लिहिलेला तो अरबी भाषेतला शब्द आहे. अरबी भाषेतून तो अर आला आहे. आणि आता आपण दार हा प्रत्यय शोधू. तर दार म्हणजे स्वामित्व दर्शक, हा एक फारसी प्रत्यय आहे. म्हणजे ज्याच्याकडे जी वस्तू असते पजेशन त्याला स्वामित्व दर्शक असं म्हणतात. म्हणजे बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असं दर्शवणारा प्रत्यय आहे स्वामित्व दर्शक. तिथे इनामदार म्हणजे काय होईल, ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा व्यक्ती म्हणजे इनामदार. आणि दार म्हणजे एखाद्याकडे एखादी गोष्ट धारण करणारा किंवा त्याच्याकडे ती गोष्ट अर्थ घेता येते, ती गोष्ट
इनामदार म्हणजे ज्याच्याकडे इनाम आहे असा व्यक्ती. जसे की जबाबदार, जबाबदारी घेणारा किंवा जबाबदारीने वागणारा म्हणजे जबाबदार माणूस. जसे की जबाबदार हा शब्द आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, जो जबाबदारी उचलतो घेतो त्याला जबाबदार म्हणतात. ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केला आहे असा व्यक्ती म्हणजे इनामदार. म्हणजे इनाम होता, इनाम करतो तो बक्षीस, पण त्याकडे दार लागला फारसे प्रत्येक त्याचा पूर्ण अर्थच बदलतो. इनाम ज्याच्याकडे इनाम आहे असा व्यक्ती किंवा इनाम धारण करणारा माणूस म्हणजे ज्याला इनाम मिळालेलं आहे असा माणूस. तर राधा बोलते, आई ही माहिती किती छान आहे, मी नेहमी असे शब्द शोधत जाईल. तर इनामदार आणि जबाबदार आपण शब्द बघितले. जबाबदार म्हणजे जो जबाबदारी घेतो तो किंवा जो जबाबदारी धारण करतो तो. इनाम म्हणजे बक्षीस आणि इनामदार म्हणजे जो व्यक्ती इनाम धारण करतो किंवा ज्याच्याकडे इनाम आहे त्याला आपण म्हणू इनामदार. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे जो आपल्याला ज्ञान देतो तो. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणारा म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. तर अशा व्युत्पत्तीच्या संग्रहांना व्युत्पत्ती कोश म्हणतात. म्हणजे जे संग्रह केले शब्दांचे एकत्र त्याला कोश असं नाव दिलं जातं. भाषेत अनेक कारणाने बदल होत जातात. ते व्युत्पत्ती कोशात त्या बदलाचे मूळ आपल्याला समजते की एखाद्या शब्दामध्ये किंवा भाषेत का बदल झालाय तो आपल्याला ह्या कोशामध्ये समजू शकतो आपण. उदाहरणार्थ भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होतात. भिन्न भिन्न काळातील, भिन्न भिन्न प्रांतातील आणि वेगवेगळी बोलीभाषा बोलणारे लोक काळानुसार प्रत्येकाच्या भाषेत बदल होत जातो आणि आपल्याला सगळे जे बदलांचे परिणाम आहेत ते आपण या कोशामध्ये स्पष्टपणे बघू शकतो. उदाहरणार्थ मराठीत जो आग आहे हा शब्द संस्कृत मधील अग्नीपासून आला. संस्कृत मध्ये जो अग्नी शब्द होता त्याच्यापासून आग तयार झाला मराठीमध्ये. ह्या आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे एखादा वर्ड खूप कठीण असेल तर समजायला किंवा प्रोनाऊन्स करत त्याला सोप्या भाषेमध्ये बदल करण्यासाठी सुलभीकरण म्हणजे सोप्या प्रकारे बोलण्यासाठी इझी करण्यासाठी लँग्वेज कधीतरी भाषेमध्ये बदल केले जातात. उदाहरणार्थ अग्नी पासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतीमध्ये म्हणजे अग्नीपासून आग शब्द तयार झाला, पण त्याच्या आधी प्राकृत लँग्वेज मध्ये अग्गी हा शब्द तयार झाला होता. अग्गीपासून अग्नी, अग्नीपासून आग हा उच्चार सोपा करण्यासाठी मराठी आणि हिंदी सारख्या भाषांमध्ये त्यापासून आग हा शब्द तयार झाला. तर कुठल्याही दोन प्रकारची बोलीभाषा बोलणारे भाषक म्हणजे ते बोलतात लँग्वेज, बोलीभाषा मेन लँग्वेज त्यांची, ते भाषेत जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तर त्यांच्या ते भाषेतील शब्दांची देवाणघेवाण तर होतेच. देवाणघेवाण म्हणजे आपसमध्ये जे बदल होतात शब्दांमध्ये ती देवाणघेवाण तर होतच असते, पण कधी कधी व्याकरणाबद्दल पण देवाणघेवाण होऊन जाते. आणि या सगळ्यांची नोंद आहे किंवा रेकॉर्ड आहे तो आपल्याला कुठे मिळेल व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडतो की कसे शब्दांमध्ये देवाणघेवाण होते किंवा कसे बदल होतात. एक टेबल दिले त्याने की त्यात भाषा, मूळ शब्द आणि मराठी शब्द कसे बदल झाले. तर संस्कृतमध्ये तुंड हा वर्ड यूज केला जातो, त्याला मराठी भाषेमध्ये तोंड बोलतात. संस्कृतमध्ये तुंड होतं त्यापासून तोंड तयार झाला. आणि तर कन्नडमध्ये तुप्पा, तर तुप्पापासून तूप हा शब्द तयार झाला. अरबी भाषेमध्ये इत्तर, तर मराठी भाषेमध्ये अत्तर. म्हणजे कसे कोणत्या लँग्वेजमधून कुठे ते शब्द कन्वर्ट झाले त्यावेळेस बघू शकतो. सोपे हो करण्याचे तुंड की तोंड बोलायला सोपे, तोंड बोलायला जास्त सोपे तुंडापेक्षा. इत्तर, अत्तर असं. तर काळाप्रमाणे शब्दाच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होत जातात आणि हे बदल अपरिहार्य असतात. म्हणजे टाळता न येणार, आपण ते बदल टाळू नाही शकत. जसे पिढी पुढे जाते तसे थोडे ना फार बदल होतच असतात आणि ते बदल आपल्याला स्वीकारावेच लागतात. आपण ते टाळू शकत नाही बदल. निरीक्षण करा की तुमचे घरातून निरीक्षण करू शकता की तुमचे जे आजी आजोबा असतात ते आपापसात बोलतात ती भाषा, तुमचे आई बाबा बोलतात ती भाषा, तुम्ही भावंड बोलतात, भावंड म्हणजे बहीण भाऊ ती भाषा, आणि तुमची मित्रांसोबत बोलणारी भाषा. प्रत्येक भाषेत थोडाफार का होईना बदल असतोच. तर त्या म्हणजे प्रत्येक वेळी आजी आजोबा वेगळीच अशी एकदम मूळची गावची भाषा बोलणार, आई बाबा शहरातला आपण जरा वेगळं बोलणार बहीण भावंड, आणि मित्रांची लँग्वेज असते ती तर वेगळीच असते आपली. मग ते भाषेमध्ये बदल होत जातात काळानुसार आणि युगानुसार. तर हे बदल लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. तर पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू कसा बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबर आणखी एखादा शब्द कसा निर्माण होतो ते आपण बघू शकतो. जसे की शाणा,
शाणा या शब्दाचा मेन अर्थ होता की हुशार किंवा बुद्धिमान, चलाक, तेज बुद्धीचे असा. पण आता त्यात बदल होऊन म्हणजे जो शाणा शब्द जो सज्ञान या शब्दातून आला असेल असे व्युत्पत्ती कोशातून दिसते की हा मूळ शब्द आहे सज्ञान, त्याच्यापासून शहाणा हा अर्थ केला त्यांनी, नवीन शब्द तयार केला. पण आता शहाणाच्या बदली काही काही लोक अतिशहाणा पण वापरतात, तर शहाणापासूनच अतिशहाणा हा शब्द तयार झाला. आणि काही काळानंतर हा जो अतिशहाणा शब्द आहे तो त्याच्यामध्ये दाखल करता येते, म्हणजे त्या कोशामध्ये व्युत्पत्ती कोशामध्ये हा शब्द सुद्धा रेकॉर्ड केला जातो की अतिशहाणा याचा अर्थ काय होतो. तर जे शाणापासून जे शब्द तयार झाले आणि शाणा कशापासून तयार झाले, सज्ञानपासून. असं काळानुसार आणि युगानुसार भाषेने बदल होतोच. तर एकाच अर्थाचे शब्द निर्णया संदर्भात कशा प्रकारे रूप धारण करतात, जसे की हवा, वार, पवन, मरु, समीर, अनिल या सगळ्यांचा एकच मिनिंग आहे की हवा, अर्थ वारा. पण जेव्हा आपण वेगवेगळ्या संदर्भात वापरतो तेव्हा एखादी आपण पवन चक्की बघितली, आपण असं नाही म्हणा ती वात चक्की बघ, ती अनिल चक्की बघ, त्याला जे नाव दिलंय बेसिक ना पवन चक्की ते पवन चक्कीच. वातचक्राला वातचक्रच बोलणार, त्याला आपण समीर चक्र बोलू नाही शकत. तर काही काही शब्द वेगवेगळ्या भाषेमध्ये रूपांतरित होतात किंवा एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात, जसे की पाठ, माझी पाठ खूप दुखते, तर पाठ म्हणजे बॅक यूज म्हणजे बॅकवर्ड यूज झाला आपला पाठ. किंवा हा पाठ खूप कठीण आहे, एखादा मराठी किंवा हिंदीतला जो पाठ असेल, पाठ म्हणजे धडा, तर पाठ एकच शब्द म्हणजे दोन अर्थ निघाले, बॅक पण आणि एखादा लेसन हिंदी किंवा मराठी. तर एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ सुद्धा निघू शकतात आणि एकाच शब्दाचे म्हणजे अनेक शब्दांचा एकाच अर्थ, जसे की वारा, वारा, पवन, अनिल, समीर, वात ह्या सगळ्यांचा एकच अर्थ निघतो की वारा. तर असा अर्थ म्हणजे हे सगळी तुम्हाला माहिती ती कुठून मिळेल, तर व्युत्पत्ती कोशातून मिळेल की कसे शब्दांची पुनरावृत्ती झाली, कसे शब्दांचे अर्थ बदलत गेले आणि कसे कसे नवीन नवीन शब्द तयार होतात ते आपल्याला सगळं या व्युत्पत्ती कोशामध्ये समजू शकतो. जर तुमच्या मनात एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल म्हणजे जिज्ञासा निर्माण झाली की हा शब्द आला तरी कसा, आपण व्युत्पत्ती कोशात पाहूया. तर तो कसा बघावा त्यासाठी थोडंसं तर बघूया. उदाहरणार्थ दिवाळी, दिवाळी हा शब्द कुठून आला असेल, काही कल्पना? तर दिवाळी हा जो शब्द आहे तो वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे, संस्कृतमध्ये दीपावली म्हटलं जातं, नाही दिपावली म्हटलं जातं. आणि त्यांची वेलांटी पण बघा, इथे दीर्घ आहे, इथे ऱ्हस्व आहे, दीर्घ ऱ्हस्व, ठीक आहे. प्राकृत भाषेमध्ये दिवाळी म्हटलं जातं की दिवावली, ते दोन्ही पण इथे ऱ्हस्व आहे, इथे दीर्घ आहे आणि ते दोन्ही दीर्घ आहे. बंगालीमध्ये दिवयाली म्हटलं जातं, ओडियामध्ये दियाली म्हटलं जातं, हिंदी आणि पंजाबीमध्ये दिवाळी म्हटलं जातं, सिंधीमध्ये दियाळी म्हटलं जातं आणि गुजरातीमध्ये दिवाळी म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक लँग्वेजमध्ये जो दिवाळी हा जो शब्द आहे तो वेगवेगळ्या प्रकारे उच्चारला जातो आणि ते वेगळे ते स्पेलिंग पण आहे. पण हा जो दिवाळी हा जो मेन शब्द तो आला तरी कुठून, तर संस्कृत किंवा प्राकृत भाषेमधून हा शब्द आला आहे. जर आपण बघितलं की प्राकृत भाषेमध्ये जेव्हा दिवाळी लिहिलेली आहे, दिवावली, हे दोन्ही पण जे आहेत ते दीर्घ आहेत. पण आपण मराठीमध्ये लिहिताना दीचा जो वेलांटी असतो तो ऱ्हस्व लिहितो, ह्याला म्हणतात ऱ्हस्व आणि ह्याला म्हणतात दीर्घ. आपण ऱ्हस्व लिहितो दिवाळीमध्ये, असं लिहितो ना दिवाळी, हा ऱ्हस्व असतो आणि आपला हा दीर्घ असतो. किंवा इथे जरी तुम्ही बघितलं तर जो दी आहे हा दीर्घ आहे, पण आपण मराठीमध्ये लिहिताना ऱ्हस्व लिहितो आणि ळ यूज करतो, ल यूज नाही करत. तर भाषेमध्ये आपण बघायला गेलं तर दिवाळी हा मेन शब्द आलाय तो संस्कृत पासून आलाय, दीपावलीपासून दिवाळी हा शब्द तयार झालाय. तर विश्वकोशामध्ये जर तुम्हाला एखादा शब्द बघायचा असेल की कसा निर्माण झाला, तर त्याच्यासाठी सुद्धा एक टाईप असतो. जर तुम्हाला नाम असेल, नाम शोधायचं असेल की एखाद्या नाम जो हा नाम आहे त्याचा अर्थ काय आहे, त्याचे निर्माण कसं झाला असेल हा, किंवा कुठच्या लँग्वेज मधून उचलला गेला असेल हा शब्द, तर नामासाठी लिंग दाखवले जातात, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग नाम, आणि शब्दांचे जाती दाखवले जातात. जाती म्हणजे हेच लँग्वेज की संस्कृत मधला घेतला आहे, प्राकृत मधला आहे की बंगाली आहे, ओडिया आहे, हिंदी, पंजाबी, सिंधी, गुजराती. तर तुम्ही बघितलं पेज नंबर 63 वरती एक टेबल दिला आहे, तिथे शॉर्ट फॉर्म आहे. स म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, बंग म्हणजे बंगाली, ओ, ही, पन, सिंग, बु हे सगळे शॉर्टकट दिलेत आणि शॉर्टकट असं प्रत्येक शब्दाच्या पुढे त्याच्याला आपण ओळखायचं असतं की हा कुठच्या जातीचा म्हणजे कुठच्या भाषेचा ऍक्च्युअली हा शब्द आहे. तर अशा प्रकारे विश्वकोशामध्ये लिहिलेलं असतं. तर विश्वकोशामध्ये शब्दाचा मागचा इतिहास सांगतात की हा शब्द कुठून
इथून कसा आला असेल तो इतिहास सांगितला जातो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीने शब्दाविषयी जर सांगितलं असेल की हा हा अशा प्रकारे तयार झाला आहे, त्याची मांडलेली जी कहाणी असेल त्या शब्दामागची ती कधी कधी त्यांना योग्य वाटली असेल तर ती पण त्या विश्वकोशामध्ये दाखवली जाते. तर विश्वकोश शोधायचा असेल तर गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की त्याच्यामध्ये शब्दांसाठी जाती असतात, जसं हे ते लिहिले आहे ह्या जाती, आणि नामासाठी पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग हे वर्ड यूज केले जातात. आणि हा पण वेगवेगळ्या दिवाळी हा वेगवेगळ्या भाषांतून कसा तयार झाला शब्द. तर विश्वकोशाचे कार्य काय तर शब्दाचे मूळ रूप दाखवणे, म्हणजे जो शब्द आहे तो कुठून आला असेल निर्माण झाला असेल तर मूळ रूप दाखवणे. दीपावली पासून आले. अर्थातील बदल स्पष्ट करणे, प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात म्हणजे त्यातील बदल असेल तर फरक असेल तर स्पष्ट करणे. उच्चारातील बदल व फरक दाखवणे, म्हणजे आपण उच्चार करतो कधी कधी सेम वाटतं म्हणजे स्पेलिंग असतात ती वेगवेगळी असते, त्यातला फरक दाखवणे किंवा बदलातील कारण स्पष्ट करणे की ह्याच्यात बदल का झाला. मोस्ट ऑफली जो बदल केला जातो भाषेमध्ये तो सुलभीकरणासाठी केला जातो, म्हणजे भाषा अजून सोपी व्हावी, इझी व्हावी म्हणून त्यात बदल केले जातात. हे विश्वकोशाचे 4 होते ते कार्य होते. आपण एक वाक्प्रचार बघू. ताकास तूल लागू न देणे. हा वाक्प्रचार त्याचा आपण समजून घेऊ की कसा झाला असेल. तर शाळेत नाटक बसवले जाणार होते आणि त्या नाटकात काम करण्यासाठी शरदची निवड झाली होती. तर मी जे त्याचे मित्र होते, जिज्ञासा असते कसलं नाटक आहे, काय कॅरेक्टर असेल, तर त्याचे मित्र होते की त्याच्यावरून ही बातमी काढून घेण्याचा प्रयत्न करत होते, खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूल लागू दिली नाही. अशा प्रकारचे जे प्रसंग असतात किंवा आपले ते अनेकदा येत असतात की आपल्याला एखादी गोष्ट मनात ठेवायची असते दडून किंवा लपवून ठेवायची असते, कोणाला सांगायची नसते, लोकांना अजिबात कळू द्यायची नसते. आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशा काही उत्तर देतो की त्यांना काहीच कळत नाही की आपल्या मनात नक्की काय चालू आहे. लोक मग म्हणतात की अरे हा अगदी ताकास तूल लागू देत नाहीये. तर ताकास तूल लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळलाच आहे की आपल्या मनातली गोष्ट दुसऱ्याला न सांगणे, एखादी गोष्ट दडवून ठेवणे मनात. तर एखाद्या गोष्टी दुसऱ्याच्या बिलकुल हाक लागू नये, त्याला समजलं काहीच सांगायचं नाही, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातला विचार दुसऱ्यांना समजवून देणे, अशाच प्रकारचा त्याचा अर्थ होतो. पण ताकास तूल लागणे म्हणजे काय? ताकास तूल लागणे म्हणजे काय? ताक म्हणजे काय? ताक म्हणजे जे आपण डेली पितो ते कधी कधी जेव्हा खूप गरम होत असेल ताक पिवं थंड व्हायसाठी ते ताक. आणि तूर म्हणजे तरी काय? जे आई जेवणामध्ये तुरीची डाळीपासून वरण बनवते ते तूर, म्हणजे तूर खोका. तर ताकाचा तुरचा संबंध तर येतो तरी कुठे? तर इथे जो शब्द आहे ताक, हा शब्द ताक नसून तागा आहे. तागा म्हणजे अखंड नव्या कापडाचा गठ्ठा किंवा गाठोडं. अखंड म्हणजे पूर्णच कापड असतं त्याचा तो गठ्ठा असतो, तर तागाचा मराठी भाषेमध्ये अर्थ विश्वकोशाने अजून एक सांगितलं की अखंड कापडाचा गठ्ठा किंवा विनीकरणाच्या मार्गावरील संबंध न फाडलेले. विनीकरण म्हणजे जे कपडे विणतात ते, त्याने संबंध न फाडलेला कपडा, म्हणजे एखादा पूर्ण कपडा असेल त्याला न फाडता जो कपडा ते ठेवतात त्याला म्हणतात संबंध न फाडलेला कपडा, असं त्याला अर्थ सांगितलं आहे. आणि ताक हा एखाद्या मार्गावरील संबंध न फाडलेला कपडा किंवा अखंड नव्या कपड्याचा गठ्ठा, दोरा धागा पण होतो त्याचा अर्थ. आता तूर, तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशामध्ये अर्थ बघायला गेला तर असं दिलं की एक द्विदल धान्य तर आहेच, म्हणजे ते तुरीचं डाळ तर अर्थ निघतोच. दुसरा अर्थ ह्याचा अजून एक असा होतो की तूर म्हणजे विणलेले वस्त्र जे लाकडामध्ये गुंडाळतात. एखादं वस्त्र असेल त्याला एखाद्या लाकडामध्ये गुंडाळतात, त्या लाकडाच्या फळीला किंवा त्या पट्टीला तूर म्हणतात किंवा कोष्टाची दांडी सुद्धा म्हणतात, लाकडाची जी फळी असते त्याला. ओके. पण आता ताक आणि तूर या शब्दांचा आपल्याला जो अर्थ समजला तर इथे त्यांचा एक असा अर्थ होतो की ताकास तूर लागू नये, म्हणजे एखादा कपडा जर तुम्हाला त्या लाकडाच्या फळीमध्ये गुंडाळायचा असेल तर त्या दोघांचा संबंध येतोच, लाकूड आणि ते काठी जे असतात त्यांचा संबंध येतोच. पण इथे ते म्हणतात की ताकास तूर लागू न देणे म्हणजे आपल्याला जर त्या लाकडामध्ये जर तो कपडा असेल तो गुंडाळायचा असेल तर आपल्याला म्हणजे संबंध आणावाच लागणार त्यांचा. तर इथे मुद्दाम म्हणून ते कार्य करायचं नसतं किंवा ते कार्य टाळायचं असतं किंवा ते रास्त करायचं असतं. तर तेव्हा हा शब्द यूज केला जातो की ताकास तूर लागू न देणे, म्हणजे जे ताक म्हणजे कपडा आणि तूर म्हणजे ते लाकूड, ते लाकूड एकमेकांच्या जवळ नाही तेव्हा ते कार्य होणार नाही. पण ताकास तूर लागू न देणे त्याचा त्या वाक्यप्रचाराचा असा पण अर्थ घेतला जातो की आपल्या मनातली गोष्ट समोरच्याला कळवू न देणे. हा जो शब्द आहे म्हणजे जे काम खरोखर
करणे अपेक्षित आहे. आता आपल्याला करायलाच हवं होतं ते काम. तर एखादं वस्त्र विणलंय, ते काम असतं त्यांचं लाकडावर त्याला गुंडाळून ठेवतात. ते काम करणं अपेक्षित होतं, पण ते काम न करणे किंवा टाळाटाळ करणे, मुद्दामून होऊन न देणे, त्याला म्हणतात ताकास तून न लागणे. तिथून त्याने म्हणजे त्या दोन गोष्टीपासून त्याने हा वाक्यप्रचार तयार केला की ताकास तून लागू न देणे. आणि त्याचा अर्थ असा होतो की आपल्या मनातली गोष्ट समोरच्याला न सांगणे, मुद्दामून म्हणजे एखादी गोष्ट मनातल्या मनात दडवून ठेवणे, तर ते ताकास तून लागू न देणे. आपण स्वाध्याय बघूया. पहिला प्रश्न आहे की टिपा लिहा व्युत्पत्ती कोशाचे कार्य. त्या कोशाचे काय काम? तर आपण रोजच्या जीवनात अनेक पुस्तकं वाचत असतो आणि पुस्तकं वाचताना आपल्या डोळ्याखालून नवनवीन अक्षर किंवा शब्द जात असतात. मग ते जे शब्द आपल्या डोळ्यासमोर येतात आपल्याला कधी कधी वाटतं की या शब्दाची निर्मिती कशी झाली असेल किंवा याचा मूळ शब्द काय असेल. ते बघण्यासाठी जे आपण विश्वकोश ओपन करतो, तर विश्वकोशाचे कार्य असतं की शब्दाचे मूळ रूप दाखवणे, की हा शब्द कोणत्या बेसिक शब्दापासून तयार झाला आहे. अर्थातील बदल स्पष्ट करणे, म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, म्हणजे तो फरक आहे की तो बदल आहे तो स्पष्ट करणे. उच्चारातील बदल व फरक दाखवणे, उच्चार करताना सुद्धा काय काय बदल व फरक होतात म्हणजे शब्दामध्ये ते दाखवणे. बदलाचे कारण स्पष्ट करणे, की हा बदल कशामुळे झाला, इतिहासामध्ये काय घडलं, काय झालं, किंवा कुठची भाषेची देवाणघेवाण झाली, किंवा हा एक नवीन शब्द ऍड झाला. ते जे सगळे कार्य ते विश्वकोशाचे कार्य आहेत. नंतरला एक आहे एक प्रश्न आहे की खालील मुद्द्यावर एक परिचित तयार करा. तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करायचा आहे, 7 ते 8 वाक्य, जास्त नाही, 7 ते 8. व्युत्पत्ती कोश आहे, निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी आणि निर्मितीसाठी अर्थसहाय्य. अर्थसहाय्य म्हणजे फायनान्शियल सपोर्ट आणि त्याचे प्रकाशन, कधी तो प्रकाशित करणे, पब्लिश करणं. तर तुम्हाला लिहायचं की एखाद्या व्युत्पत्ती कोशातून निर्मितीचा ठराव कोणी केला असेल, त्याची जबाबदारी कोणी घेतली असेल, त्या माणसाचे नाव, मग अर्थसहाय्य म्हणजे फायनान्शियल सपोर्ट कोणी केला असेल त्या गोष्टीसाठी, आणि त्याचं पब्लिकेशन ते कसं झालं असेल. तर ते सगळी जी बेसिक माहिती आहे ह्या विषयावरती, ते तुम्हाला तुम्ही गुगल करा आणि सर्च करा की हे सगळं तुम्हाला कुठून मिळेल. की एखादा कोर्स जर पब्लिश करायचा असेल, त्याचा ठराव म्हणजे हा कोर्स पब्लिक करायचा हे ठरवलं कोणी, मग त्याची पूर्ण जबाबदारी घेतली तरी कोणी, मग त्याला फायनान्शियल सपोर्ट कोणी केला, आणि त्याचं प्रकाशन कसं झालं किंवा कोणी केलं. ह्याच्यात तुम्हाला 7 ते 8 वाक्यात एक पॅराग्राफ लिहायचा आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे की पाठाबाहेरची उदाहरणे शोधून, म्हणजे पाठात नाही अशी उदाहरणे पाहिजे आपल्याला, शोधून खालील कृती पूर्ण करा. जसं की ते एक्झाम्पल दिले, शब्द अनेक अर्थ एक, म्हणजे कितीही वेगवेगळे शब्द जर आपण यूज केले त्याचा अर्थ एकच झाला पाहिजे. जसं की जल, नीर, तोय, ह्या तिघांचा अर्थ काय होतो, पाणीच होतो. असे आपल्याला अजून शब्द त्यांनी सांगितले. ओके, तर जसं की मृतिका, मृदा, पृथ्वी, धरती किंवा मत्तिका, ह्या सगळ्यांचा अर्थ जो होतो तो मातीच होतो. परत अजून जर बघितलं तर अश्व, घोडा, दोघांचा अर्थ एकच होतो, दोन शब्दांचा अर्थ एकच आहे. किंवा हकीकत, वृत्तांत, युक्ती, हिशेब, आशय, त्यांचा मजकूर असा अर्थ होतो. किंवा अधिकार, पदवी, काम, नेमणूक, त्याचा एकच अर्थ येतो हुद्दा. म्हणजे शब्दांचा अर्थ एक आहे पण वेगवेगळे शब्द आहेत त्यासाठी. तसं तुम्हाला सुद्धा शोधून काढायचं. जसं की अजून आहे तिथे अजून दिलाय, शब्द एक अर्थ अनेक. आता तुम्हाला शब्द एक हवाय पण त्याचा अर्थ अनेक झाले पाहिजे. जसं की त्यांनी दिले पान, झाडाचे पान, पर्ण, आणि पुस्तकाचे पान त्याला पुष्ट म्हणतात. तर पुष्ट, पर्ण दोघांचा अर्थ काय होतो, पानच होतो. तसं तुम्हाला शोधायचं. जसं की खाट, त्याला 4 पाय सुद्धा म्हणतात आणि पलंग सुद्धा म्हणतात, पण त्याचा वेगवेगळा अर्थ नसतात. जसं की खाट धरणे, आजीबाईंनी खाट धरली, आजीबाईंनी खाट धरली म्हणजे त्या आधारी आहेत आणि त्या खाटेवरून उठू पण शकत नाही, खाटेवरती झुकून असतात, ती खाट धरणे. किंवा दुसरा अर्थ निघतो अजून, म्हणजे दुसरं बोललं घट, भांडे, घडा, मटके, घडा, मटके किंवा भांडे एकच, म्हणजे शब्द एक आहे, म्हणजे अर्थ कसं निघते वेगळे. तर घट बसवणे, घट कधी बसवतात, डिसेंबर मध्ये देवीचे वार असतात गुरुवारी, त्या वाराला घट बसवतात, म्हणजे देवी बसवली जाते. घटका भरणे म्हणजे शेवटचा श्वास घेणे, घटने म्हणजे कमी होणे, एखादी गोष्ट घटते त्याला आपण कमी होणे, त्याला घट, भांडे, घडा किंवा मडके. शब्द एक म्हणजे अर्थ म्हणजे शब्दांचा अर्थ वाक्यानुसार बदलत जातात. घटस्फोट, घटने म्हणजे कमी होणे, असे वेगवेगळे शब्द जे आहेत ते तुम्हाला शोधून काढायचे. नंतर आहे उपक्रम आहे, शिक्षकांच्या मदतीने व्युत्पत्ती कोशातून खालील शब्दांची व्युत्पत्ती शोधून लिहा. हे शब्द झाले तरी कसे असेल तर ते आपल्याला शोधून लिहायला सांगितले. पहिला आहे की प्रावीण्य. प्रावीण्य म्हणजे काय, जो
एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असतो त्याला आपण प्रावीण्य म्हणतो, प्रावीण्य म्हणतो. तर प्र प्लस विना हा संस्कृतमध्ये शब्द होता, त्यापासून प्रावीण्य हा शब्द तयार झाला आहे. एखाद्या कामात एखादा माणूस प्रवीण असतो म्हणजे एक्सपर्ट असतो की त्याला त्या कामाचे सर्व कौशल्य माहिती असतात, स्किल्स किंवा टेक्निक्स, त्याला आपण म्हणू की प्रावीण्य. नंतर चिल्लर. चिल्लर म्हणजे लहान किंवा छोट्यासा ह्याला चिल्लर म्हटलं जातं. आणि जो म्हणजे एक नाश किंवा लक्षण आहे त्याचं, म्हणजे काम टेकडा किंवा लहान पोरगा असेल किंवा लघुत्व असेल, जबरदस्त खूप छोटा असेल त्याला चिल्लर म्हटलं जातं. तर तसा घेतला चिल्लर. तर आहे वीज. वीज ही स्त्रीलिंगी आहे. त्याला संस्कृत भाषेमध्ये विद्युत म्हणतात, विज्जू म्हणतात किंवा विजुआ म्हणतात. तर हा जो शब्द आहे वीज हा संस्कृत भाषेतून घेतला गेला आहे. विद्युत, विज्या किंवा विज्जू. त्याला गुपचूप. गुपचूप हा जो शब्द आहे तो गुपचूप म्हणजे संज्ञा आहे त्याची ती गुपचूप, गुपचूप. आणि हे जे म्हणजे गुपचूप पासूनच तो सोपा होत होत गुपचूप मध्ये त्या कन्वर्ट झालाय. गुपचूप बोलायला जरा कठीण जातं, त्यामुळे तो गुपचूप असा त्याचा कन्वर्ट त्याने तो शब्द तयार झालाय. सोपं करण्यासाठी म्हणजे भाषेला मी आधीच बोलले की भाषेमध्ये बदल कशासाठी होतात, सुलभीकरणासाठी होतात. तर सोपी अजून भाषा व्हावी म्हणून गुपचूप पासून तो गुपचूप असा शब्द तयार झाला आहे. तो आता जो सेकंड वाला जो होता क्वेश्चन, तर तुम्हाला मी होमवर्क दिला आहे, तर तुम्ही स्वतः उपक्रम जो आहे तो कम्प्लीट करा की खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद म्हणजे एक पॅराग्राफ तुम्हाला लिहायचे. 7 ते 8 वाक्य जास्त नाही आहे. निर्मिती करण्याची जी ठराव होता किंवा जो निर्णय होता तो कोणी घेतला, त्याची जबाबदारी कोणी घेतली, त्याला अर्थसहाय्य म्हणजे फायनान्शियल सपोर्ट कोणी दिला, आणि त्याचं प्रकाशन पब्लिकेशन कसं आणि कोणामुळे झालं असेल ते सगळं तुम्हाला एका पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे.